माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पढिये देह भाव, पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावी. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारावे, पढिये देह भाव, पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावी. योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, वाट दावी करी धरोनिया, पढिये देह भाव, पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावी. तुका म्हणे नाही विश्वास जामनी, तुका म्हणे नाही विश्वास जामनी, पहावे पुराणी विचारोनी, पढिये देह भाव, पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावे. विठ्ठला माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पढिये देह भाव, पुरवी वासना, अंतिते आपणा पासी न्यावे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी संत आणि परमात्मा यांच्यातला अभेद कसा आहे याची सिद्धता आपल्याला करून दिलेली आहे. अभंग सर्वांच्या पाठातला आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे. रोज आपण जो हरिपाठ करतो त्या हरिपाठाच्या शेवटी जी तुकोबारायांची गुरुपरंपरा आपण म्हणतो त्या गुरुपरंपरेतला अभंग आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. तुकोबाराय देव आणि परमात्मा, संत आणि परमात्मा, गुरु आणि परमात्मा यांच्यातला अभेद या अभंगामध्ये सिद्ध करतात. तुकाराम महाराजांचा हा अभंग विलक्षण रीतीनं बांधला गेलेला आहे. त्या संबंधातला थोडासा विचार माझ्या मर्यादित वेळेमध्ये जेवढा माझ्या बुद्धीला झेपेल, जेवढा समजेल तेवढा मी आपल्या समोर ठेवणार आहे. हे तुमच्या माझ्याकरता अवतार घेणारे महापुरुष. तुकाराम महाराजांना इथं अवताराला यायचं काही कारण नाही, ज्ञानोबारायांना पृथ्वीवर अवताराला यायचं काही कारण नाही, पण संत महात्मे तुमच्या माझ्याकरता अवताराला येतात. हे संत महात्मे मुळात परमात्म स्वरूपामध्ये असतात. आम्ही वैकुंठवासी आलो, आम्ही या कारणाकरता आलो हे तुकोबाराय बोलतात. ते वैकुंठवासी आहेत. इथला वैकुंठ हा शब्द केवळ लोकाचा निदर्शक नसून तो स्वरूपाचा निदर्शक आहे. कारण वैकुंठ शब्दाचा अर्थ वैकुंठ लोक जसा होतो तसा वैकुंठ शब्दाचा अर्थ परमात्मा असा होतो. हरिपाठामध्ये त्याचं चिंतन आहे. विष्णू सहस्त्रनामामध्ये वैकुंठ शब्द परमात्म्याचं नाम म्हणून आलेला आहे, वगैरे वगैरे वगैरे. मला तिकडं चिंतनात आत्ता प्रवृत्त व्हायचं नाही. परंतु आम्ही वैकुंठवासी आहोत याचा अर्थ भगवत स्वरूपामध्ये आम्ही स्थित आहोत आणि या कारणाकरता आम्ही या पृथ्वी तलावर अवताराला आलेलो आहोत हे तुकोबाराय अनेक अभंगामधून बोलून दाखवतात. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. तुकोबाराय बोलतात आम्ही आलो, आम्ही वैकुंठवासी आलो, उजळावया आलो. बस अनेक अभंग आहेत. या अभंगातून तुकाराम महाराजांनी आम्ही या कारणाकरता अवताराला आलो म्हणून सांगितलं जरी असलं तरी मुळात ते कोण आहेत याचं चिंतन या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी केलं. कोण तुकोबाराय? भगवान. तुकोबाराय म्हणजे साक्षात परब्रह्म. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. ज्ञानोबाराय म्हणजे साक्षात परब्रह्म. पण संत आणि परमात्मा यांच्यातला अभेद सिद्ध असताना तुकाराम महाराजांनी आलो एका बाजूला म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आम्ही वैकुंठवासी आहोत असं म्हणायचं. हा अभेदाचा सिद्धांत तुकाराम महाराजांना मांडायचं काय कारण पडलं या संबंधातला थोडासा विचार केला पाहिजे. याचं कारण आपला वारकरी संप्रदाय हा संत आणि परमात्मा यांच्यातला अभेद मानणारा संप्रदाय. संत कुणीतरी स्वरूपानं वेगळे असतात आणि परमात्मा कुणी वेगळा असतो असं तत्वज्ञान वारकरी संप्रदाय स्वीकारत नाही.
संत आणि परमात्मा याचे अनेक अभंग, अनेक प्रमाणं आपल्याला देता येतील. मी सगळाच विचार आत्ता आपल्यासमोर मर्यादित वेळेत जरी सांगू शकलो नाही तरी महत्त्वाचा विचार त्याच्यातला सांगतो. संत आणि परमात्मा यांच्यातला अभेद ब्रह्मसूत्रामध्ये एके ठिकाणी अविभागेन दृष्टत्वात असं सूत्र आहे. अविभागेन दृष्टत्वात असं आहे. वस्तुतः अविभागेन पण विभागेन दृष्टत्वात असा अन्वय आचार्याने भाष्यात लावलाय. मी आपल्याला झोप लावायची जबाबदारी घेऊन आलेलो नाही. मी आधीच आपल्याला सांगतो, अवघड काहीतरी सांगावं आणि तुमच्या झोपेची जबाबदारी स्वीकारावी असं माझं म्हणणं नाही. मला थोडंसं जो सिद्धांताची परिभाषा सांगणं आवश्यक वाटतं. जरी सर्वांना हे कळत नसलं तरी मला याची कल्पना आहे की श्रोत्यांमध्ये अशी अनेक मंडळी आहेत की ज्यांना वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा चांगल्यापैकी अभ्यास आहे, चांगलं त्यांनी परिशीलन केलेलं आहे. नवे नवे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आपल्या आचरणातून व्यक्त करणारी ही मंडळी आहेत याची मला कल्पना आहे. माझ्या अत्यंत आदराचे हरिभक्तीपरायण आदरणीय श्रद्धेय मुकुंदराज संस्थानचे सर्वे सर्वा असं म्हणायला हरकत नाही, नाही का. माधवशास्त्री महाराज उपस्थित आहेत. माझ्या समोर नसले तरी कुठून तरी ऐकतात याची मला जाणीव आहे. त्यामुळं मला सांभाळून बोलणं भाग आहे. मला याची कल्पना आहे आणि अनेक आपली मंडळी वारकरी मंडळी समोर आहे. थोडासा सिद्धांत सांगतो. संत आणि परमात्मा यांचा अभेद वरून दिसायला जरी ते दोघे वेगळे असले तरी आतून मात्र त्या दोघांचं स्वरूप एक आहे. अद्वैताची भूमिका संत महात्मे सांगतात. अनेक अभंगामधून तुकाराम महाराजांनी तशा पद्धतीचं चिंतन केलंय. हे संत आणि परमात्म्याचा अभेद, भक्त आणि परमात्म्याचा अभेद, हा अभेद सांगताना तो दोन पद्धतीनं वेदांतामध्ये सांगितला जातो. थोडी प्रस्तावना करतो. दोन पद्धतीनं, भागवतामध्ये त्याचा 3 पद्धतीनं विचार आला. अद्वैताचा विचार करताना शुद्धाद्वैत एक मानलं गेलं, भावाद्वैत दुसरं मानलं गेलं आणि क्रियाद्वैत तिसरं मानलं गेलं. भागवतामध्ये त्याचा विचार विस्तारानं आलाय. त्याची चर्चा मला करायची नाही. मी त्याचा संकोच करून 2 पद्धतीनं विचार सांगतो. एक अद्वैत असतं, ते परब्रह्म स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानामध्ये प्राप्त होतं, त्याला ज्ञानानं प्राप्त झालेलं अद्वैत असं म्हणा. आणि दुसरं जे अद्वैत आहे ते भगवत स्वरूपाच्या यथार्थ प्रेमामुळे प्राप्त झालेलं असतं, त्याला भावाद्वैत किंवा प्रेमाद्वैत असं म्हणा. चर्चा नाही जास्त. ज्ञानानं प्राप्त झालेलं जे अद्वैत आहे, जो अभेद आहे, तो सर्वांचाच परमात्म्याशी आहे. भगवान स्वतःच बोलतात, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. भगवान बोलतात. भगवंताची भाषा काय आहे, त्याचा अर्थ काय, त्याची संगती काय, स्वतंत्र प्रश्न. पण एक ज्ञानानं प्राप्त होणारं अद्वैत आहे. परब्रह्म स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झाल्यानंतर तो परब्रह्म स्वरूपालाच प्राप्त होतो, अशी अवस्था त्याला प्राप्त होते. उपनिषदाच्या भाषेत जर बोलायचं झालं तर ब्रह्मविद ब्रह्म एव भवती असं उपनिषद बोलतो. ब्रह्मविद म्हणजे ब्रह्मस्वरूपाला जाणणारा, ब्रह्म एव भवती ब्रह्मच होतो असं वेदांताचं म्हणणं आहे, असं उपनिषदाचं म्हणणं आहे. आणि परब्रह्म स्वरूपाचं यथार्थ ज्ञान आपल्याला भगवत स्वरूपाला या अर्थानं प्राप्त करून देतं, याच्यावर वारकरी संतांचाही परिपूर्ण विश्वास आहे. ब्रह्मसूत्रामध्ये केलेलं चिंतन हे अशा पद्धतीच्या ज्ञानानं प्राप्त होणाऱ्या अद्वैताचं आहे. वरून दिसायला विभागेनं पण वस्तुतः अविभागेनं. वरून दिसायला 2 असतील पण आतून मात्र ते एक आहेत. हे तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं. देवते संत 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 निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा नितो सांगत भावे नितो सांगत भावे
प्रतिमा तो सांगत से भाई तो सांगत से भाई देवते संत निमित्त प्रतिमा निमित्त प्रतिमा निमित्त प्रतिमा निमित्त निमित्त साधक आणि सिद्ध किंवा साधक आणि परमात्मा, मुमुक्षु आणि परमात्मा या दोघांच्या मधला जो अभेद कालांतराने सिद्ध होतो, साधनाच्या परिपूर्णतेने सिद्ध होतो, त्याला ज्ञानानं प्राप्त होणारं अद्वैत म्हणावं. तुकोबाराय म्हणतात देवते संत निमित्त त्या प्रतिमा, दृष्टत्वात निमित्त त्या प्रतिमा आणि देवते संत अविभागेन. अशा पद्धतीचं ब्रह्मसूत्रातलं चिंतन तुकाराम महाराजांच्या एका चरणामध्ये आपल्याला प्रकट झालेलं पाहायला सापडतं. थोडा विचार अजून पुढचा करा. दुसरं अद्वैत जे आहे ते प्रेमानं प्राप्त होणारं अद्वैत आहे, त्याला भागवत भावाद्वैत म्हणतं किंवा त्याला संत वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी प्रेमाद्वैत असंही म्हटलेलं पाहायला सापडतं. याचं जर प्रमाण द्यायचं झालं तर ज्ञानेश्वरीतलं एक प्रमाण देतो. भगवान आपल्या भक्ताबद्दल बोलताना स्पष्टपणानं असं बोलतात, तया आम्हा परस्परे बाहेर नामाचीच अंतरे आतून आतुवट वस्तू विचारे मी तेची ते. हे प्रेमाद्वैत मानायला हरकत नाही. एक आहे ज्ञानानं प्राप्त होणारं अद्वैत आणि दुसरं आहे प्रेमानं प्राप्त होणारं अद्वैत. फरक काय? थोडासा सोपा फरक मी आपल्याला सांगतो. मुमुक्षूकडून परमात्म्याकडचा प्रवास हा ज्ञानानं प्राप्त होणारं अद्वैताचं चिंतन आहे आणि परमात्म्याकडून भक्ताकडचा प्रवास हा प्रेमानं प्राप्त होणारे अद्वैताचा विचार आहे. विठ्ठला विठ्ठल मुमुक्षु परमात्मा झाला की ज्ञानानं, पण परमात्मा भक्त झाला की प्रेमानं. बस एवढाच विचार आहे त्याच्यामध्ये. परमात्म्याला भक्त व्हावं वाटलं ते प्रेम आहे आणि सामान्य मुमुक्षुला परमात्मा व्हावं वाटलं तिथं ज्ञानाचा विचार करावा लागतो. ज्ञाने विणे के उपाय करिसी जितुके जिये गुंथिसी अधिके रुखिये. ज्ञानोबराय बोलतात पुष्कळ प्रमाण ज्ञानादेव तू कैवल्यम. उपनिषद बोलतं ज्ञानानं प्राप्त होणारं अद्वैत. पण भक्ताकडून ज्ञान परमात्म्याकडे असा प्रवास न करता परमात्म्याकडून भक्ताकडे आलं. आपल्याला एक साधं प्रमाण त्याच्यातलं सांगतो. सर्वांना माहिती असणारं प्रमाण आहे कदाचित. उच्च नीच काही नेणे भगवंत हा अभंग आपल्याला सर्वांना पाठ आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी एका भक्ताबरोबरच्या अद्वैताचं चिंतन भगवन मुखातून केलेलं पाहायला सापडतं. तुकोबाराय त्या चरणामध्ये बोलताना असं बोलतात, चोखा मेळा बंका जातीचे महार त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. कोण ऐक्य करतं त्यांना? चोखा मेळा बंका जातीचे कोण असतील, महार असतील, असू देत, पण परमात्मा त्यांच्या बरोबर ऐक्य करतो. हे प्रेमाचं अद्वैत आहे. आणि एखादा मुमुक्षु ब्रह्मज्ञानानं परमात्मा स्वरूप होतो. हे ज्ञानानं प्राप्त होणारं अद्वैत आहे. तुकोबाराय या अभंगामध्ये परमात्मा आणि संत यांचा अभेद सांगतात. तो प्रेमातून प्राप्त झालेला अभेद सांगतात. परमात्म्याला भक्त का व्हावं वाटतं याचं चिंतन आपण जर थोडंसं केलं तर आपल्याला थोडी त्याची पार्श्वभूमी आपल्या समोर ठेवायला मला आवश्यक वाटते, म्हणून ठेवतो. परमात्मा आणि संत जर एकच आहेत तर परमात्म्याला संत का व्हावं वाटतं त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. भगवत अवतार आणि संतांचा अवतार या दोन अवताराच्या जरी स्वरूपात फरक नसला तरी या दोघांच्या कार्यामध्ये फरक आहे असं चिंतन आपल्याला करावं लागतं. संतांचं कार्य वेगळं आहे आणि परमात्म्याचं कार्य वेगळं आहे. काय भेद आहे त्याच्यामध्ये? यादीच्या यादी आपल्याला सांगता येईल. सोप्या भाषेत बोलायचं झालं तर परमात्म्याच्या अवताराचं प्रयोजन सांगा. 4थ्या अध्यायामध्ये भगवंताने आपल्या अवताराचं प्रयोजन सांगताना सांगितलं, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. दुष्टांचा नाश करण्याकरता आणि सज्जनांचं रक्षण करण्याकरता माझा अवतार, मी युगायुगामध्ये अवतार घेतो, हे भगवान बोलले. आता सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दालन
हे भगवंताचं कार्य असेल तर भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी असं तुकोबाराय बोलतात, दुर्जनांचा संहार. पण परमात्मा रूपामध्ये दुर्जनाचा संहार जर झाला तर संतांना ते चालत नाही, म्हणून संतांच्या अवतारामध्ये त्याला संहाराची भाषा बोलता येत नाही. मग त्याला काय म्हणावं लागतं, जे खळांची व्यंकटी सांडो, तो संहाराची भाषा करत नाही. परमात्मा भगवत अवतारात आला तर संहाराची भाषा करतो, पण तोच परमात्मा ज्ञानोबारायांच्या रूपानं अवताराला आला तर तो संहाराची भाषा करत नाही, तो परिवर्तनाची भाषा करत असतो. ऐका, मग परमात्म्याला संत का व्हावं वाटतं, सोपं सांगतो. भगवंताचा अवतार कशा करता झाला, परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृताम, संतांचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दलन याच्याकरता भगवंताचा अवतार होतो, हे भगवान स्वतः बोलले. मला थोडं त्याच्या अंतरंगात आपल्याला घेऊन जायचं आहे. ऐका, सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दलन याच्याकरता जर परमात्मा येत असेल तर परमात्म्याला सज्जन कोण हेही कळतं आणि परमात्म्याला दुर्जन कोण हेही कळतं. म्हणजे भगवंताला सज्जनही माहिती आहे, भगवंताला दुर्जनही माहिती आहे. या दोघांकरता भगवान आविर्भूत होतात हे जर भगवान बोलत असतील तर याचा सरळ अर्थ असा आहे की भगवान आले तर एकतर मारुतीराया करता येतील, नाहीतर रावणा करता येतील. ऐका, भगवान आले तर राधे करता येतील, नाहीतर कंसा करता येतील. भगवान आले तर उद्धवा करता येतील, नाहीतर हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू करता येतील. एकतर प्रल्हादा करता येतील, नाहीतर हिरण्यकश्यपू करता येतील. भगवंताला दोनच वर्ग माहिती आहेत, परंतु दोघांच्या मध्ये असणारा तिसरा वर्ग अजून देवाला ठाऊक नाही. ऐका, भगवान आले, दुर्जनांना मारलं, सज्जनांचं रक्षण केलं, भगवान आपल्या निजधामाला निघून गेले आपलं प्रवृत्ती कार्य संपल्यानंतर, आणि मग भगवंताच्या लक्षात आलं आपण सज्जनांचं रक्षण केलं, दुर्जनांचं निर्दालन केलं, पण सज्जनता आणि दुर्जनता याच्या मध्ये राहणारा एक वर्ग आहे, त्याच्या बाबतीत आपण काही केलं नाही. भगवंताच्या याच्यामध्ये एक वर्ग आहे एवढं तरी मान्य आहे का नाही? जो सज्जनही नाही दुर्जनही नाही असा एक वर्ग जगतामध्ये कुणाचा सांगू? आपण सगळे त्याच वर्गातले, आपण सगळे त्या वर्गातले. धड सज्जन नाही, माफ करा, मी आपल्याला सज्जन म्हणत नाही असं समजू नका, किंवा मी आपल्याला दुर्जन म्हणतोय असं समजू नका, पण मी आपल्याला सज्जनही म्हणत नाही हेही लक्षात घ्या. भाषेचा फरक आहे शेवटी, लक्षात घ्या. जाऊ द्या हे सज्जनता. मी आपल्याला साधा प्रश्न विचारतो, आपण सगळे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इतके जमलो, मी आपल्याला साधा प्रश्न विचारतो, आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करा. बाकीचे विषय सोडून द्या. आपल्यापैकी सगळ्यांनाच हा प्रश्न आहे, कीर्तनकारा सकट सज्जन कोण? हात वर करा ना. कुणाचं धाडस आहे महाराज हात वर करायचंय? कोणाचं धाडस नाही, कारण आपलं आपल्याला कळत असतं टेबला खालून किती गेलंय, टेबलाच्या वरून किती गेलं, काय झालं, कसं झालं, किती, सगळं आपल्याला कळत असतं. आणि खरं असं आहे की हात वर न करणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. आता हे थोडं पुढचं बोलतो, एक तार्किक मुद्दा आहे. हात वर न करणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. का? कारण तुम्हाला याची कल्पना आहे की खरा सज्जन कधी हात वर करून सांगत नाही मी सज्जन आहे म्हणून, आणि जो हात वर करून मी सज्जन आहे म्हणून सांगतो त्याच्या एवढा दुर्जन या जगतामध्ये दुसरा कोणी नसतो. त्याच्यामुळे कोणी हात वर करत नाही याची मलाही कल्पना आहे. प्रश्न नाही त्याचा, हात वर करू नका, माझं काही म्हणणं नाही. सज्जन कोण? हात वर करा, कोणी करू नका. मी दुसरा प्रश्न विचारतो, जाऊ द्या, सोडून द्या मुद्दा. मी दुसरा प्रश्न विचारतो, आपल्यापैकी दुर्जन कोण? हात वर करा. आता हे तर सोपं आहे ना, हे तर सोपं आहे. आपल्यापैकी दुर्जन कोण? हात वर करा. तुम्ही म्हणाल दुर्जन असतो तर कीर्तनाला आलो असतो काय? ज्या अर्थी आम्ही कीर्तनाला येतो त्या अर्थी आम्ही दुर्जन नाही. ज्या अर्थी आम्ही आळंदी पंढरपूरची वारी करतो, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, एकादशीचं व्रत करतो, आम्ही काही दुर्जन आहोत का? आम्ही दुर्जन आहोत का? सांगा ना. नाही. आम्ही आळंदी पंढरपूरची वारी करतो म्हणून आम्ही दुर्जन नाही, हे जरी बरोबर असलं तरी याच आळंदी पंढरपूरला जाऊन आपली सज्जनता सिद्ध करण्याकरता ज्या आळंदी पंढरपूरला आपण जातो तिथं वय झालेलं नसताना अर्ध्या तिकिटात जातो, हे कोणत्या सज्जनतेचं लक्षण आहे महाराज? कुठून काढली ही सज्जनता? ज्ञानोबारांनी काही चिंतन मांडले काय ज्ञानेश्वरीमध्ये? अर्ध्या तिकिटाच्या पासात आल्याशिवाय दर्शन देत नाही, उद्धार करत नाही म्हणून. तुकोबारायांचा एखादा तरी अभंग दाखवा असं फसवून आल्याशिवाय वारी होत नाही म्हणून. निदान वारकऱ्यांनी तरी
निदान कोणीच खोटं वागू नये, पण निदान वारकऱ्यांनी तरी खोटे पास काढून जाऊ नये ना अर्ध्या तिकिटामध्ये. सज्जनतेचं लक्ष नाही का मला सांगा. मग मला सांगा, आपण सज्जन का दुर्जन? आपण सज्जन, आपण धड सज्जन नाही म्हणून तर जीव आहोत ना. जीवदशा ही नेहमी सज्जनता आणि दुर्जनता यांच्या मध्ये येते. ऐका, थोडस वेदांताचा विचार सांगत बसलो तर वेळ जाईल आपला. पूर्ण ज्ञानात सज्जन नसतो किंवा जीव नसतो, किंवा पूर्ण अज्ञानात जीव नसतो. ज्ञान आणि अज्ञान याच्यामध्ये जीव आहे. पूर्ण चेतन म्हणजे जीव नसतो, पूर्ण जड म्हणजे जीव नसतो. देहाचं जडत्व आणि आत्म्याचं चेतनत्व मिळून जीव बनतो. बरोबर आहे. जीवाची व्याख्या वेदांतामध्ये आलेली 3 गोष्टी जीवाला लागतात. पंचदशी वाचा आपण. चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहश्चय पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संघो जीव उच्यते. जीवाची व्याख्या काय केली? अधिष्ठान चैतन्य, अंतःकरण आणि अंतःकरणामध्ये पडणारं चैतन्याचं प्रतिबिंब, या तिन्हीला मिळून जीव म्हणतात का नाही वेदांतामध्ये. मग असं जर असेल तर आम्ही जीव आहोत, कारण आम्ही मध्ये अडकलेलो आहोत. आम्हाला पूर्ण माहित नाही, अपूर्णही माहित नाही, काही पूर्ण. आम्हाला सगळंच कळतं असंही नाही, सगळंच कळत नाही असंही नाही. सगळंच कळतं काय? असंही काही नाही. काहीच कळत नाही असंही का? असंही काही नाही. थोडं कळतं, थोडं कळत नाही. काहीतरी दोन्हीच्या मध्ये आम्ही अडकलेलो आहोत. त्याचा विस्तार मी करत बसत नाही, माझ्याकडे तेवढा वेळही नाही. भगवान सज्जना करता येतात, नाही तर भगवान दुर्जना करता येतात. आणि आपला तर अजून देवाला जर पत्ताच नसेल तर आपल्याकरता देव येतील कसे? आपण मध्ये अडकलेलो, आपला पत्ता नाही देवाला. भगवान आले, रावणाला मारलं, भक्ताचा उद्धार केला, निघून गेले. भगवान आले, कंसाला मारलं, राधेचा उद्धार केला, उद्धवाचा उद्धार केला, अर्जुनाचा उद्धार केला, निघून गेले. भगवान आले, हिरण्यकश्यपूला मारलं, प्रल्हादाचा उद्धार केला, निघून गेले. या दोन्हीच्या मध्ये अडकलेल्याचं काय करायचं? भगवान जेव्हा आपल्या निजधामाला गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं या मधल्या वर्गाकरता आपण काही केलं नाही. मग काय करावं? मग करावं काय? भगवान म्हणाले, चला पुन्हा हा मधला वर्ग राहिला तसाच, यांच्याकरता कार्य करा, चला. आणि चला म्हणून निघाल्यावर भगवंताच्या लक्षात आलं, पुन्हा भगवत विग्रह जर धारण केला तर तोच प्रवृत्ती धर्म गळ्यात पडेल. परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृता. भगवान म्हणून गेलो की पुन्हा दुष्टांना मारणं आणि सज्जनांचं रक्षण हे आपल्या गळ्यात पडेल. मग काय केलं पाहिजे? भगवंताने विचार केला, जर मधल्या वर्गाकरता कार्य करायचं असेल तर आपल्याला भगवान म्हणून जाता येणार नाही. मग काय केलं पाहिजे? मग भगवंताने विचार केला, आपलं परमात्म स्वरूपत्व तर देवत्व तर न सुटलं पाहिजे, पण दिसायला तरी आपण सामान्य माणूस दिसलं पाहिजे. असा जोपर्यंत आपण अवतार धारण करत नाही तोपर्यंत या मधल्या वर्गाकरता आपल्याला कार्य करता येणार नाही. असायला देव आणि दिसायला माणूस, असा अवतार आपण धारण केला पाहिजे. आणि मग देवाच्या लक्षात आलं, असा अवतार जर धारण करायचा असेल तर असा अवतार आहे संतांचा, असा अवतार आहे सद्गुरूचा. असायला देव आणि दिसायला माणूस, अशा अवतारामध्ये जेव्हा संत महात्मे आले तेव्हा त्यांनी जगाचा उद्धार केला. ज्ञानोबारांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर अर्जुनाचे नि व्याजे, गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. जगाचे बद्दलची भाषा ज्ञानोबाराय बोलतो. सगळ्या जगाचं चिंतन ज्ञानोबारायांनी केलं. तैसा वागिला सविस्तारू गीतार्थेसे विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जगाची भाषा. अनुभवामृताच्या शेवटी वाचा आपण, म्हणून ज्ञानदेवो म्हणे अनुभवामृते येणे, सणुभोगी जे सणे विश्वाचे. 10व्या प्रकरणात शेवटी सगळ्या विश्वाचं चिंतन ज्ञानोबाराय करतात, सगळ्या विश्वाचं चिंतन तुकोबाराय करतात. हरिभजने हे धवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा, हे तुकोबारायांचं बोलणं. म्हणून परमात्म्याच्या ऐवजी संत रूपात आलं की मग तिथं त्या अवतारामध्ये सज्जनाचाही विचार नाही आणि दुर्जनाचाही विचार नाही. आपण संतांच्या अवताराची मीमांसा करा. तुकाराम महाराजांनी संतांच्या अवताराची मीमांसा करताना ही भाषा वापर, अवतार तू अवतार तू माधराया कारण, अवतार तू अवतार तू अवतार तू माधराया कारण, अवतार तू उतराया जन जड जीव, उतराया जन जड जीव, उतराया जन
मीमांसा केली, अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे कोण? जन जड जीव. याच्यात सज्जनाचंही नाव नाही, दुर्जनाचंही नाव नाही. सज्जनांचं रक्षण करण्याकरता देव आला, दुर्जनांचं निर्दालन करण्याकरता भगवान आले. मग संतांनी काय करावं? या दोघांच्या मध्ये अडकलेले कोण आहेत? जन जड जीव, तिघांचं नाव. संतांनी येऊन जनाचा उद्धार केला, जडाचा केला, जीवाचा केला. आता काय सांगू मी आपल्याला? हरिपाठ सांगून जनाचा उद्धार केला, भिंत चालवून जडाचा उद्धार केला आणि वेद प्रकटून जीवाचा उद्धार केला. विठ्ठल आणि म्हणून परमात्म्याला संत रूपात अवताराला यावं लागतं, कारण दोघांच्या कृतीमध्ये फरक आहे. जरी हेतू एक असला तरी जगाबद्दलची तळमळ दोघांची आहे, जगात कल्याणाची तळमळ भगवंताच्याही अंतःकरणात आहे, संतांच्याही आहे, पण दोघांची कृतिशीलता वेगळी आहे. ते तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये अनगडशहाचं चरित्र आहे. अनगडशहा आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. रामेश्वर भट्टाच्या त्या प्रसंगामध्ये अनगडशहा त्यांच्या विहिरीमध्ये वगैरे वगैरे तो सगळा प्रसंग आहे. ते अनगडशहा नंतर तुकोबारायांचं त्यांना कळलं की तुकोबारायांच्या एका अभंगामुळं रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाह कमी झाला, कळलं. आणि त्यांच्या अनगडशाही म्हणजे फकीर आहे. तो फकीर म्हणजे साधा फकीर नव्हता, कारण फकीरामध्ये हल्ली फरक आहे. खरा फकीर, कबीर महाराजांनी फकीराची व्याख्या केली. महाराज फकीर कुणाला म्हणा? फकीर होकर फिकीर करे वो भी साला गद्दा है. कबीर महाराज बोलतात, ज्याला फिकीर नसते त्याला फकीर म्हणतात. कबीर महाराजांनी केलेली व्याख्या. कशाची फिकीर नसणारा. मै शाप दिला माझ्या विहिरीमध्ये उतरशील तर अंगाचा दाह होईल म्हणून, आणि कुणाच्या अभंगामुळे माझा शाप असा दुष्प्रभावी ठरला, निष्प्रभावी ठरला? विचार केला, चौकशी केली तर तुकाराम महाराजांचं नाव समोर आलं. कोण आहे तुकोबाराय? कोण? शोध घ्यावा म्हणून बाहेर पडला. हातामध्ये कटोरी घेतली. सगळ्या घरामध्ये कटोरीला सांगून ठेवलं, जोपर्यंत तुकोबारायांच्या घरचं अन्न पडत नाही तोपर्यंत भरायचं नाही. कटोरी काय ऐकणार नाही महाराज. सगळ्यांच्या घरात भिक्षा मागत निघाल. कोणी धान्य टाकलं की गडप, कोणी पायली पायली धान्य टाकलं तरी कटोरीत गरब. आता काय करावं? तुकोबारायांच्या दारात आला, भिक्षा मागितली. तुकोबारायांची मुलगी होती भागीरथी आत. ती आली, आई दळायला बसली होती, मूठभर पीठ घेतलं आणि कटोरीत टाकलं. तो कटोरा ओसंडून व्हायला लागला. त्याला वाटलं हेच तुकोबाराय, तिलाच लोटांगण घातलं. तिने सांगितलं, मी तुकोबाराय नाही, माझे वडील डोंगरावर आहेत, मी त्यांची मुलगी आहे. मग तुकोबारायांबद्दलची खूप श्रद्धा निर्माण झाली. ज्याच्या घरातल्या लहान मुलीच्या हातामध्ये एवढं सामर्थ्य आहे, एखाद्या फकीराची आज्ञा उल्लंघून तो कटोरा भरून जातो, तिच्या वडिलांमध्ये काय सामर्थ्य असेल? कैमुत्तिक न्यायानं विचार केला. तुकोबारायांबद्दल अंतःकरणामध्ये श्रद्धा निर्माण झाली. तुकोबारायांचा भक्त झाला आणि अनगडशहाने तुकोबारायांचं एक वर्णन एका पदामध्ये केलंय. ऐका, अनगडशहा सर्वांना माहिती आहे, पण अनगडशहाचं म्हणून माहिती आहे का नाही मला माहित नाही. अनगडशहाने तुकोबारायांचं चिंतन करताना माझा मुद्दा असा चाललाय की परमात्मा आणि संत या दोघांची कार्यशैली वेगळी असते, याच्याकरता मी बोलतोय. हा माझा मुद्दा आहे. अनगडशहाने तुकोबारायांचं वर्णन करताना तुलनात्मक वर्णन केलं आणि अनगडशहा असं म्हणाले, तुका तुका रामसे दो नाम एक अंग. तुका म्हणजे तुलना केली. कुणाची? तुका म्हणजे तुकाराम महाराजांची. कुणाशी केली? रामसे, रामचंद्र प्रभूंबरोबर तुलना केली. तुका तुका रामसे. काय दिसलं? दो नाम एक अंग. नावं दोन आहेत. रामचंद्र तुकाराम ही नावं दोन दिसतात, पण अंग एक, स्वरूप मात्र एक आहे. नावं दोन पण स्वरूप एक. मग फरक कुठे आहे? त्यांनी गोड फरक सांगितला महाराज रामचंद्र प्रभूतला आणि तुकोबारायातला. संत आणि परमात्म्याची कार्यशैली काय वेगळी असते याच्यावर स्वच्छ प्रकाश अनगडशहा टाकतात. त्यांनी दोघांमधला फरक सांगितला. तुका तुका रामसे दो नाम एक अंग, उनका सेतु भंग गया, इनका सेतु अभंग. विठ्ठला विठ्ठला. म्हणून संत आणि परमात्म्याचं ऐक्य जरी असलं तरी त्या परमात्म्याला जेव्हा संत रूपामध्ये प्रकट व्हावं लागतं तेव्हा त्याला प्रेमाद्वैत असं म्हणतात. आणि त्याच प्रेमाद्वैताची चर्चा तुकोबाराय प्रस्तुत अभंगात करतात. विठ्ठला विठ्ठला.
बाबा परमात्माच देव रूपानं प्रकट होतो आणि परमात्माच गुरु रूपानं प्रकट होतो. गुरु शब्दाचा अर्थ सद्गुरू करा, संत करा, भक्त करा. आता मी त्या तपशिलात जात नाही. संज्ञेमधले फरक मला सांगायचे नाहीत, मला संकल्पना सांगायची. ऐका, संज्ञामधल्या तपशिलांची चर्चा मी करणार नाही. संज्ञा वेगळी असते, संज्ञेच्या चर्चा होऊ शकतात. संकल्पना मला सांगायची ती आपण लक्षात घ्या. एकच परमात्मा गुरु रूपाने आणि देव रूपानं प्रकट होतो. तोच परमात्मा पंढरपूरला विटेवर उभा दिसला की त्याला म्हणतात देव, आणि तोच परमात्मा काळ्या पाषाणामध्ये विणा घेऊन इथं दिसला की त्याला म्हणतात संत. एकच परमात्मा, एक. फरक करायचं कारण नाही. पावनधामात आला म्हणून तो देवच राहिला नाही, तो सद्गुरू रूपानं येऊ शकतो, तो तुकोबारांच्या रूपानं येऊ शकतो, तो ज्ञानोबारांच्या रूपानं येऊ शकतो. आणि इथून उठून काळा रंग तोच ठेवून पंढरपूरला गेले की तोच पांडुरंग होतो. काय फरक आहे सांगा? स्वरूपानं काही फरक नाही. मग हा भेद तुकोबारांना जो जाणवला तो कशाच्या आधारावर? परमात्म्याला सद्गुरू रूपामध्ये, संत रूपामध्ये प्रकट व्हावं लागतं. काय कारण आहे? त्याचं कारण तुकाराम महाराजांनी अभंगाच्या पहिल्या माझा विठोबाचा ऐसा प्रेम भाव, 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 माझा विठोबाचा कैसा 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 प्रेम भाव. देव होय गुरु आपणची देव, होय गुरु पडिय देह भाव, पुरविवासना पडिय देह भाव, पुरविवासना आपणची देव, होय गुरु आपणची देव, होय गुरु पडिय देह भाव, पुरविवासना पडिय देह भाव, पुरविवासना. तुकोबाराय त्याचं कारण सांगतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय, आपणची गुरु होय. याला कारण काय? तुकोबाराय त्याचं कारण सांगतात. प्रेमभाव हे त्याचं कारण आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. अन्वय लावायचा झाला तर आपणची देव होय, आपणची गुरु होय, ऐसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. अन्वय, माझ्या विठोबाचा असा अलौकिक कसा प्रेमभाव असेल की तो सद्गुरू रूपानंही प्रकटतो आणि तोच भगवत रूपातही प्रकटतो. कैसा हा शब्द जरा चिंतनाला प्रवृत्त करणार आहे. मी करत नाही चिंतन, फक्त सूत्र सांगतो. आपण घरी जाऊन निवांत विचार करा. मला अभंगाचं पुढचं चिंतन थोडंसं करायचंय, त्यामुळे मी फक्त सूत्र सांगतो. कैसा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. कैसा हा शब्द वापरून तुकोबाराय म्हणतात हे कळत नाही की या परमात्म्याचा असा कसा प्रेमभाव आहे की तो संत रूपाने येतो आणि देव रूपाने येतो. हे कळत नाही. इथली कैसा या पदातली अनाकलनीयता परमात्म्याच्या अनिर्वचनीयतेचं लक्षण आहे. विठ्ठला विठ्ठला. अनिर्वचनीयतेचा वाचक शब्द कैसा आला, ती अनिर्वचनीयता कशी अशा पद्धतीची तुकोबारांना जाणवावी हे चिंतन घरी करायचंय. ते निवांत करा, आत्ताच मी त्याची चर्चा करत नाही. तुकोबाराय बोलतात प्रेमभाव हे त्याचं कारण. प्रेम असल्याशिवाय परमात्म्याला गुरु रूपात यावं वाटत नाही आणि प्रेम असल्याशिवाय गुरुला परमात्मा रूपात प्रकट व्हावं वाटत नाही. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव हा शब्द वापरला. पण प्रेमभाव हा शब्द वापरून जर तुकोबाराय थांबले असते तर त्याच्यात नवल नव्हतं. तुकोबाराय थांबले नाही. प्रेमभाव हा शब्द तुकोबारायने वापरला. जरा अजून स्पष्ट बोलतो.
प्रेमभावाबरोबर तुकाराम महाराजांनी आणखीन एक शब्द या चरणामध्ये वापरला. तो शब्द जर तुकोबारांनी वापरला नसता तर प्रेमभाव ही संकल्पनाच सिद्ध झाली नसती किंवा प्रेमभाव हा शब्द वापरूनही व्यर्थ गेला असता. ऐका, प्रेमभाव या पदाबरोबर आणखीन एक शब्द तुकोबारांनी असा वापरला की तो जर वापरला नसता तर प्रेमभाव हा शब्द वापरूनही उपयोग झाला नसता. प्रेमभावाचं स्वरूप लक्षात येण्याकरता तुकाराम महाराजांनी आणखीन एक शब्द त्याला जोडून वापरला. कोणता? माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. पुढं काय? बस तिथंच थांबा. आपणची. आपणची शब्द, आपणची हा शब्द प्रेमभावाला जोडून वापरल्यामुळं तुकाराम महाराजांना प्रेमाची व्याप्ती स्पष्ट करतात. ऐका, कारण मी विस्तार करत नाही. प्रेमभाव म्हणजे काय हा भक्तिशास्त्रीय दृष्टीनं स्वतंत्र विचार, परंतु आपणची पद वापरल्यामुळे प्रेमभाव किती व्यापक असू शकतो हे तुकोबारांनी या अभंगातून आपल्याला सांगितलं. प्रेमभावाचा अर्थ आपणची या पदातून व्यक्त झाला. का? कारण जिथं खरा प्रेमभाव असतो तिथं सगळं आपणची करावं वाटतं म्हणून. विठ्ठल विठ्ठल. उदाहरण सांगतो, लांब जायचं कारण नाही. घरामध्ये मुलं शाळेत जातात, नवरा कामावर गेलेला असतो, माय माऊली घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये काम करत असते आणि आतल्या खोलीत पाळण्यामध्ये लहान मूल झोपलेलं असतं. आई काम करत असते, पाळण्यामध्ये मूल झोपलेलं, घरात दुसरं कोणी नाही, मुलं शाळेत गेली, नवरा कामावर गेला, बाकी घरात दुसरं कोणी नाही. आणि काम करता करता अचानक पाळण्यातलं मूल उठतं आणि आई जवळ नाही हे बघून रडायला लागतं. रडण्याचा आवाज कानावर पडल्याबरोबर आई रस्त्यावरून जाणाऱ्या बाईला म्हणते, काय बघ ग जरा माझ्या लेकराला काय झालं म्हणून. नाही, शेजारीण आली तर तिला सांगते का बघ माझ्या मुलाला काय झालं. मुलीला म्हणत नाही, मुलाला म्हणत नाही, नवऱ्याला म्हणत नाही, नणदेला म्हणत नाही, भाऊजाईला म्हणत नाही, कुणालाही ती म्हणत नाही. मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला की हातातली सगळी कामं टाकून देते आणि आपणची जाऊन त्याला घेते. का घेते? कारण प्रेमभाव आहे म्हणून. विठ्ठल आपणची पदातून प्रेमभावाची व्याप्ती तुकोबारायचं. मी थोडंसं वेगळं बोलू काय? मला थोडं चिंतन वेगळं मांडायचं तर असं मांडता येईल की म्हणून आपणची हा जो शब्द आहे ना, या अभंगातल्या प्रत्येक क्रियापदाला लावला तर प्रेमभाव किती व्यापक आहे हे आपल्याला कळतं. ऐका, थोडं एक रचना सांगतो. तुकोबारायांच्या रचना, अभंग रचना कौशल्याचं उदाहरण म्हणून सांगतो. आपणची शब्द अभंगातल्या सगळ्या क्रियापदांना लावा म्हणजे आपणची याची व्याप्ती काय आहे हे कळतं. सोडून देतो, जास्त विस्तार करत नाही. पढिये देहभाव पुरवी वासना, अंतिते आपणापाशी न्यावे. पढिये देहभाव वासना आपणची पुरवी, अंतिते आपणापाशी आपणची न्यावे. मागे पुढे सांभाळीत आपणची उभार आहे, आलिया आघात आपणची निवारावे. योगक्षेम त्यांचे जडभारी आपणची जाणे आणि करी धरोनिया आपणची वाट दावी. म्हणून तो प्रेमभाव आहे. विठ्ठल नाहीतर आपणची त्यांनी केलं नसतं तर त्याचा प्रेमभाव कळाला नसता. उदाहरण सांगतो मी आपल्याला. एकदा काय झालं, बिरबलाने बादशहा समोर सुट्टीचा अर्ज ठेवला. महाराज मला सुट्टी पाहिजे. बादशाह म्हणाला कशा करता? एकच दिवसाची पाहिजे. कधी? उद्या पाहिजे. कशा करता? बिरबल म्हणाला काही नाही, उद्या गोकुळाष्टमी आहे आणि आमच्या घरामध्ये भगवंताच्या अवतरणाचा उत्सव साजरा करतात, त्याच्यामुळं मला सुट्टी पाहिजे. सकाळपासून कार्यक्रम असतात, रात्री 12 वाजता आम्ही गुलाल वगैरे उधळतो, मातीचं गोकुळ वगैरे करतो. आमच्या उत्सवाचा दिवस आहे, मला एक दिवस सुट्टी द्या, मी नवमीला परत किंवा परवाच्या दिवशी परत कामावर येतो. बादशाह म्हणाला बिरबल ही काय भानगड आहे? भगवंताचा अवतार साजरा करायचा ही काय भानगड आहे? बिरबल म्हणाला भानगड काय असायची त्याच्यामध्ये? सरळ आहे, आमच्या संस्कृतीचं वैभव आहे. आम्ही रामाचा अवतार साजरा करतो, आम्ही कृष्णाचा अवतार साजरा करतो.
आम्ही नरसिंह अवतार साजरा करतो, वामन जयंती करतो, नरसिंह जयंती करतो, रामनवमी करतो, गोकुळाष्टमी करतो, आम्ही करतो, आमच्या संस्कृतीचं वैभव आहे, आमची परंपरा आहे. बादशाह म्हणाला तसं नाही, मला थोडं वेगळं म्हणायचं आहे. बिरबल म्हणाला बोला. बादशाह म्हणाला बिरबल मला एक सांग, ज्याच्या नावानं काम होतात तो मोठा का ज्याला स्वतःला येऊन काम करावं लागतं तो मोठा? ऐका, उत्तर तुम्ही दिलं तरी चालणार आहे मला. ज्याच्या नावानं काम होतात तो मोठा का ज्याला येऊन खपावं लागतं तो मोठा? हो, ज्याच्या नावानं काम होतात तो मोठा. उदाहरणं खूप आहेत. आपल्या घरामध्ये जर मोहरी संपली तर बायको सांगते जा जरा दुकानातून मोहरी घेऊन या. मग आपण काय, बायकोची आज्ञा कुणाला प्रमाण नाही, हातामध्ये पिशवी घेतो आणि निघतो. खिशामध्ये 10 रुपये, हातामध्ये पिशवी घेऊन दुकानामध्ये जातो, 10 रुपये देतो, मोहरी घेतो, घरी येतो, बायको फोडणी करते, आपण जेवतो, बाहेर जातो. ठीक आहे, प्रश्न मिटला. मला सांगा, फोडणी फक्त आपल्यालाच पाहिजे असते का मंत्र्यालाही लागते? मंत्र्याला फोडणी लागत नाही का? भाजीला लागते. आपल्याला नुसती मोहरीची लागते, त्यांना कशा कशाची लागते देव जाणे, आपल्याला काय सांगता यायचं नाही, परंतु मंत्र्यालाही फोडणी लागतेच ना जेवणामध्ये. तुम्ही कधी असं बघितलंय का, आपल्या भागातला आमदार खासदार हातामध्ये पिशवी घेऊन मोहरी आणायला बाहेर पडला, भाजी आणायला बाहेर पडला, दिसलाय का कुठं तुम्हाला? नाही. तो फक्त सांगतो दुकानदाराला किंवा त्याच्या घरचा नोकर सांगतो साहेबांच्या घरी मोहरी पाहिजे, दुकानदार मोहरीचं पोतं पाठवून देतो, पाकिट सोडून द्या, पोतं पाठवून देतो. मग त्याच्या नावावर जर मोहरी घरात येते आणि आपल्याला जर मरमर करत आणायला जावं लागत असेल तर मोठा कोण? ज्याच्या नावानं कामं होतात तो का ज्याला काम करावं लागतं तो? ज्याच्या नावानं कामं होतात तो मोठा. बादशाह म्हणाला बिरबल, आमच्या देवाच्या नावावर कामं होतात आणि तुझ्या देवाला यावं लागतं, कोणता देव मोठा सांग? आमचा देव कधी खाली आलाय बघितलंय? आकाशातला तो आकाशातच राहिला, त्याला खाली यावं लागत नाही. त्याचं नाव घेतलं की खाली कामं होतात आमच्या देवाचे. आणि तुझा देव असा कसा रे, त्याला मरमर करत यावं लागतं खालपर्यंत? असा कसा तुझा देव, ज्याला स्वतःला यावं लागतं त्या देवाला काय सामर्थ्य आहे? बिरबल म्हणाला महाराज, ते मला आत्ता सांगता यायचं नाही, आधी माझी रजा मंजूर करा, नंतर बघू काय करायचं. रजा मंजूर करून घेतली. गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा झाला. 10-15 दिवस असेही जाऊ दिले बिरबलाने. एके दिवशी बिरबलाने बादशाहाला सांगितलं, महाराज छानपैकी पाऊस पडलाय, यमुनेला छान पाणी आलंय, तर आपण आपल्या सर्व कुटुंबियांबरोबर नौका विहाराला यमुनेमध्ये नावेमधून फिरून येऊ. बादशाह म्हणाल काही हरकत नाही. झालं, बादशाह निघाला, त्याचे सरदार निघाले. त्यांचे सरदार म्हणले की ते राजाच आले, वैभव सांगा, ते तुकोबाराय बोलतात तसं वैभव सगळं घेऊन राजा निघाला. त्याचे सरदार मानाप्रमाणे निघाले, त्यांच्या सगळ्या घरातले राजा, बादशाह, त्याची बायको म्हणजे बायका, हे पोरं, हे सगळं घेऊन बिरबल, त्याची बायको, त्याची 2 मुलं असे घेऊन सगळे निघाले. त्या यमुनेमध्ये काठावरती तिथल्या कोळी बांधवांनी 50-60 नावा सजवून तयार ठेवल्या होत्या. राजा नावेत बसणार म्हणजे काय चेष्टा, नावा सजून तयार ठेवला. सगळं झालं, नावेत बसणार. एवढ्यात बिरबल आणि बादशाहाला सांगितलं, म्हणे महाराज माझा मुलगा आणि तुमचा मुलगा एका वयाचे, तेव्हा दोघं गप्पा मारतील, तेव्हा तुमच्या मुलाला, राजपुत्राला मी माझ्याच नावेमध्ये बसवून घेतो, तुमची नाव माझ्या बाजूनच चालणार आहे, मी तुमच्या बाजूलाच आहे, काही प्रश्न नाही, शेजारी शेजारी चालणार आहोत आपण, तुमचा मुलगा माझ्या नावेत बसेल. बादशाह म्हणाल ठीक आहे. झालं, राजपुत्राला आपल्या नावेत बिरबलाने बसवून घेतलं. नावा पुढे गेल्या. यमुनेच्या मध्यात जेव्हा नावा आल्या, मोठा प्रवाह यमुनेचा वाहतो आहे आणि नावा जेव्हा यमुनेच्या प्रवाहात आल्या, बिरबलाने एक त्या राजपुत्राला आपल्या नावेमध्ये लपवून ठेवलं आणि एक मोठा दगड घेतला आणि पाण्यामध्ये धाडकन टाकून दिला आणि आरडाओरडा केला, राजपुत्र पडला, राजपुत्र पडला, राजपुत्र पडला. बाजूला राजाचे नाव होते. राजाच्या कानावर पडलं, राजपुत्र पाण्यात पडला. यमुनेचा धोधो प्रवाह, इतकं खोल पाणी, आतमध्ये काय काय प्राणी आहेत कुणाला माहितीये. तो मुलगा आत पडला हे कळल्याबरोबर राजाने इकडं तिकडं बघितलं, धाडकन उडी मारली आणि खाली जाऊन बघतो तर एवढा दगड. राजा वर आला. बिरबलाला म्हणाला, तुला काही लाज लज्जा काही आहे का नाही? कुणाबरोबर आपण थट्टा करावी, कुणाला काय बोलावं, काही अक्कल आहे? बिरबल म्हणाला, महाराज चूक झाली. काय झालं? अरे राजपुत्र पडला म्हणला, खाली जाऊन बघतो तर एवढा मोठा दगड. मूर्खस तू, तुला कळत नाही? एखाद्या राजाबरोबर एखाद्या प्रधानाने अशी चेष्टा करायची असते, मर्यादा कळतात का नाही तुला?
बिरबल म्हणाला, महाराज मला माफ करा, पण वर या, कपडे बदला, अंग कोरडं करा. बादशाह म्हणाल ते नंतर, पण तुला काही आहे का नाही, कुणाची चेष्टा करतो? बिरबल म्हणाला, क्षमा मागतो ना तुमची, तुम्ही मला क्षमा करा, वर या. बिरबलाने बादशाहला वर घेतलं, सगळे कपडे वगैरे दिले, अंग कोरडं करायला लावलं, कपडे घालायला लावले वेगळे, आणि तरी बादशहाचा राग मनातून गेला नव्हता. बादशाह म्हणाला, तुला कळत कसं नाही, एवढ्या मोठ्या पदावर गेलास, काही प्रगल्भ वागणूक असावी, लहान पोरासारख्या काहीतरी चेष्टा करतोस, थट्टा करतोस, अक्कल कशी नाही रे तुला? बिरबल म्हणाला, महाराज मला अक्कल नाही हे बरोबर आहे, परंतु माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. राजपुत्र कानावर त्या ह्याच्यावर पाण्यामध्ये पडला, पुरामध्ये पडला, हे जेव्हा तुमच्या कानावर पडलं तेव्हा इतके सरदार आम्ही सगळे होतो, कुणालाही सांगायचं बघ बाबा माझा मुलगा खाली पडला, बुडून मेला असेल, त्याला जरा वर काढा. कोणत्याही सरदारांनी उडी मारली असती तुमच्या शब्दाखातर? नाही. ज्यांचं सर्व आयुष्य पाण्यामध्ये गेलं, हे सगळे कोळी बांधव तुमच्या आज्ञेची वाट बघतात. कोणालाही म्हणायचं अरे बाबा ते नावेचं बाजूला ठेवा, आधी उडी मारून बघ माझा मुलगा पाण्यात मध्ये पडला, त्याला वर काढ. कुणालाही सांगायचं. तुमच्या कानावर राजपुत्र पडला, हे कानावर पडल्याबरोबर कुणालाही सांगायचं ना बाहेर काढा म्हणून. तुम्हाला जा उडी मारायचं काय कारण आहे? राजा म्हणाला, बाबा तुला काय सांगू, राजपुत्र पडला पाण्यामध्ये, हे कानावर पडल्याबरोबर मला काही सुचलंच नाही, मीच सरळ उडी ठोकली. बिरबल म्हणाला, आमच्या देवाचं असंच आहे, आमच्या देवाचं असंच आहे. आपला भक्त अडचणीत पडला हे कळल्याबरोबर तो लोकांना सांगून आपल्या नावावरून काम करून घेत नाही, तो आपणची तिथं जातो, म्हणून त्याचा प्रेमभाव सिद्ध आहे. विठ्ठल विठ्ठल